तर जय गणेश मंडळी, सर्वांचं स्वागत आहे बाप्पांची गाथा या चॅनल मध्ये। आणि आज आपला द गणेश कथा सिरीजचा सीझन 2 आहे आणि सीझन 2 चा सेकंड एपिसोड आहे। आणि आजची आपली कथा ही एकदंत गणेश अवताराची कथा आहे। प्रिय गणेश भक्तांनो, आज आपण विघ्नहर्ता गणेशाच्या दुसऱ्या महत्वाच्या अवताराची कथा ऐकणार आहोत, ज्याला एकदंत असे म्हणतात। तर कथा अशी आहे की महर्षी च्यवन यांचा पुत्र मदासूर हा एक अत्यंत पराक्रमी दैत्य होता। त्याने संपूर्ण ब्रह्मांडाचा स्वामी बनण्याची महत्वाकांक्षा बाळगली होती। त्याने दैत्यांचे गुरु शुक्राचार्य यांच्याकडे जाऊन एकाक्षरी शक्ती मंत्राची दीक्षा घेतली। हा मंत्र घेऊन तो हजारो वर्ष कठोर तपश्चर्या करण्यासाठी जंगलात गेला। त्याच्या तपश्चर्येमुळे त्याच्या संपूर्ण अंगावरती वारूळ जमले होते। अखेर भगवती जगदंबा त्याच्यावर प्रसन्न झाल्या आणि त्यांनी प्रकट होऊन त्याला आशीर्वाद दिला की तू निरोगी होशील आणि संपूर्ण ब्रह्मांडाचे राज्य प्राप्त करशील असा वरदान दिला। वरदान मिळताच मदासूर सर्वात प्रथम पृथ्वीवर त्याने आपले राज्य प्रस्थापित केले। त्यानंतर त्याने स्वर्गावर आक्रमण केला आणि इंद्र आदी सर्व देवी देवतांचा पराभव केला आणि मग त्याने स्वर्गावर आपले आधिपत्य मिळवले। त्याने प्रमदासुराची कन्या सालसाप हिच्याशी विवाह केला आणि त्यांना 3 पुत्र झाले। अहंकाराने भरलेल्या असुराने भगवान शिवालाही पराभूत केले आणि सर्वत्र असुरांचे क्रूर शासन सुरू केले। पृथ्वीवरही धर्म कर्म नष्ट केले आणि सर्वत्र हाहाकार माजला। मदासुराच्या अत्याचारांमुळे त्रस्त झालेले सर्व देवगण मदतीसाठी महर्षी सनत कुमार यांच्याकडे गेले। महर्षींच्या सल्ल्यानुसार सर्व देवांनी आपले वाहन मूषक असलेल्या भगवान एकदंत गणपतींची उपासना करण्यास सुरुवात केली। देवांच्या प्रार्थनेमुळे मूषक वाहन घेऊन भगवान एकदंत गणपती प्रकट झाले आणि त्यांनी सर्व देवांना मदासुराच्या अत्याचारापासून मुक्ती देण्याचे वरदान दिले। भगवान एकदंतांनी देवांना वरदान दिल्याचे समजतात मदासूर क्रोधाने भरला आणि त्यांनी आपल्या भल्या मोठ्या सैन्यासह युद्धभूमीवरती निघाला। नंतर भगवान एकदंत त्यांना वाटेतच सामोरे गेले। राक्षसांनी पाहिले की एकदंत गणपती मूषकावर स्वार झाले आहे आणि त्यांनी हातामध्ये पाश आणि अंकुश असे शस्त्र धारण केले होते। तेव्हा भगवान गणपतींनी असुरांना समजावले की जाऊन तुमच्या स्वामींना समजवा की जर त्याला जिवंत राहायचं असेल तर त्यांनी देवांशी वैर सोडावे आणि त्यांचे राज्य त्यांना परत करावे। मदासुराने हे ऐकताच तो क्रोधाने भरला आणि त्याने आपल्या धनुष्यावर बाण चढवण्यास सुरुवात केली। तेव्हा भगवान एकदंतांनी फेकलेला तीव्र परशु त्याला जाऊन लागला आणि मदासूर जमिनीवर कोसळला। बेशुद्धी सुटल्यानंतर मदासुराला जाणवले की हे साक्षात परब्रह्म समर्थ परमात्मा आहे। त्याने भगवान एकदंत गणपतींची स्तुती केली आणि त्यांना शरण जाऊन म्हणाला की प्रभू, तुम्ही मला क्षमा करा आणि मला तुमची दृढ भक्ती प्रदान करा। भगवान एकदंत गणपती प्रसन्न झाले आणि त्यांनी मदासुराला अभयदान दिले। ते म्हणाले, आजपासून तू पाताळात राहशील आणि जिथे कुठे माझी पूजा आराधना सुरू असेल तिथे तू विसरूनही कधी येऊ नकोस। तर ही होती भगवान एकदंत गणपतींची कथा। कथा आवडली असेल तर लाईक, शेअर, कॉमेंट आणि आपल्या द बाप्पांची गाथा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही व्हिडिओ आपल्या प्रियजनांपर्यंत पोहोचवा। जय गणेश, गणपती बाप्पा मोरया।